त्याच्यात मी पहिले कोलंबी फ्राय करून घेतली होती. ही बघा इथे कोलंबी फ्राय केलेली आहे. कोलंबी फ्राय केली होती. त्याच फ्राय पॅनमध्ये मी हे करायला घेतलं आहे. कढीपत्ता घातला आहे आणि लसूण, अख्खा लसूण विदाऊट सोलता फक्त धुवून घेतला आहे. हा पापडाचा चूर आहे. जो पापड असतो आपला लिज्जत पापड, त्याला थोडासा ड्राय करून घेतला आहे. कारण आता पॅकेटमधला लगेच काढून जर केलं तर त्याचा असं आहे बघा, असा चुरा नाही होणार, असा भुरभुरं झालं पाहिजे. तर त्यासाठी मी थोडासा पापड ना गरम गॅसवर ठेवला होता. भाजून नाही घेतला आहे, नुसता गरम करून घेतला. त्याच्यामुळे तो एकदम ड्राय झाला. नाहीतर मग तुम्ही थोडंसं हवेत सुकवून घ्यायचा. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, म्हणून मी याला असं थोडासा हलकासा गरम करून घेतला आहे. तर हा पापडाचा चूर आहे. इथे मी बोंबील मॅरिनेट करून घेतले होते, तर ते आता मी फ्राय करायला घेते. याच्यात कोट करणार आहे आणि याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे. ही मिस्टरांची रेसिपी आहे, माझी नाही आहे. पापडामध्ये बोंबील फ्राय करायचे काहीच आयडिया नव्हती. फर्स्ट टाईम केलं होतं, म्हणून छोटे जे 2 लिज्जत पापड असतात त्याचा हा भुरा करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये फ्राय करते. त्याच्यामुळे थोडासाच आहे, आज फर्स्ट टाईम ट्राय करते म्हणून थोडा करून बघते आणि कसा होता तो नक्की सांगते तुम्हाला. हे साधारण 3 बोंबील या 2 पापडामध्ये झालेले आहेत. आता पलटी करून घेते आणि हे मी 4 साधेच टाकलेत, त्यांना काही लावलेलं नाही आहे. मला असे आवडतात, थोडे ज्युसी टाईप लागतात. काही लावलं की ते थोडे ड्राय होतात. तर हे 4 आहेत ते विदाऊट काही लावता आहे, नुसतं मॅरिनेट केलेले. आणि हे आहे ते पापड लावलेला आहे, पापडाचा चुरा. आता होऊन घेऊया आपण व्यवस्थित जरा. हे आहे पापड लावून फ्राय केलेलं बोंबील आणि हे आहे साधं फ्राय केलेलं बोंबील, म्हणजे फक्त मॅरिनेट करून. आणि कोलंबी आहे. तर असाच हा जेवणाचा मेनू आहे. पापड जो मिक्सरला लावून चुरा केला होता त्याच्यामध्ये फ्राय केलेले बोंबील एकदम कुरकुरीत झालेत. तुम्ही पण पाहिजे तर ट्राय करू शकता. मस्त एकदम ड्राय आणि कुरकुरीत होतात.